लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नंदुरबार शहरामध्ये दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी किरकोळ कारणावरून अफवांमुळे दगडफेक करण्यात आली आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरामध्ये दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी एका रिक्षा चालकाने मोटरसायकल स्वाराला धडक दिल्यानंतर दोन गटात वाद निर्माण झाला। पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती। बिस्मिल्ला चौक परिसरात रिक्षा अपघाताच्या वादामुळे दुपारीच अफवा पसरत असल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करून वाद मिटवत रिक्षा अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच काही तत्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान रात्री नंदुरबार शहरातील विविध अफवांचे पेव फुटल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीस सुरुवात झाली। शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली होती। पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आणि जमावास पांगवण्यासाठी 15 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले। पोलीस अधीक्षक सावंत एस व अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। जमाव पांगवल्यानंतर पोलिसांनी आता दगडफेकखोरांची धरपकड सुरू केली असून अथवा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे। सध्या नंदुरबार शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण असून आवश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडू नये अशी आवाहनं देखील करण्यात आली आहेत। नंदुरबार शहरातील होणाऱ्या दगडफेकीच्या घटना वारंवार होऊन त्यानंतर दगडफेकीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार। आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग, चिरा गल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला। बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता। एक वेगळी घटना सकाळी घडल्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची तपाव येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे। सर्व सिच्युएशन शांत आहे। संध्याकाळी जे काही स्टोन पेल्टिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला। तर काही आरोपी आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये। असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे, आपले शहराचा वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल 112वर आपण संपर्क साधा। सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।